बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण न.ची. केळकर यांच्याविषयी माहिती घेतली. न.ची. केळकर यांचा आपल्याला जो जीवन परिचय बघायला मिळतो तो म्हणजेच 1972 ते 1947 हा कालावधी बघायला मिळतो. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण वगैरे असेल 1900 मोडणीनंतर त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर BA वगैरे केल्यानंतर त्यांनी द टिळक केस नावाचं एक लेख लिहिला आणि त्यांना 14 दिवसाचा कारावास आणि दंड भोगावा लागला. त्याच्यानंतर बघा, 19 साहित्य सम्राट ही त्यांना पदवी मिळालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर 1923 स्वराज्य पक्षातर्फे त्यांनी म्हणजेच स्वराज्य पक्षामध्ये काम करत होते. नेहरूंनी त्यांना काढून टाकलं. त्याच्यानंतर त्यांनी प्रतिसहकार पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना 1933 केली. त्यानंतर विनायक बुवा यांच्या साहाय्यानं त्यांनी हिंदुस्थानी संगीताचं मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला. असं एक वेगळं व्यक्तिमत्व आपण मागल्या लेक्चरमध्ये पाहिलं. आता आपल्याला पुढचे जे समाजसुधारक पाहायचे आहेत ते म्हणजेच कोण आहेत? मुकुंद रामराव जयकर यांचा जर आपण जीवन परिचय बघितला तर 1873 ते 1959 पर्यंत पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल काही इथं महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विधिज्ञ, वक्ते, राजकीय पुढारी आणि शिक्षण संस्थापक अशा त्यांना आपण पदव्या बहाल करू शकतो. त्यांची जन्म आणि पार्श्वभूमी जर बघितलं, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध विधिज्ञ आणि प्रभावी वक्ते ते होते. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात महत्त्वाची त्यांनी भूमिका बजावलेली आहे. शिक्षणाचा जर विचार केला तर एल्फिन्स्टन विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं, सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं, विद्यापीठाच्या अनेक पदव्या प्राप्त केल्या. वयाच्या 24व्या वर्षी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी, बघा, वयाच्या 24व्या वर्षी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी त्यांनी काय केलेली आहे? मिळवलेली पाहायला मिळते. कायदेविषयक कारकिर्दीचा जर विचार केला, मुंबई उच्च न्यायालयाचे कायदेपट्टू, बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे कायदेपट्टू म्हणून कुणाला अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली, ती म्हणजेच कोणी प्राप्त केलेली आहे तर आपले मुकुंद रामराव जयकर यांनी प्राप्त केलेली बघायला मिळते. प्रिव्ही काउन्सिलचे न्यायाधीश, फेडरल कोर्टचे न्यायाधीश अशा देखील त्यांनी काय केलेले आहेत? पदं त्यांनी काय केलेली धारण केलेली पाहायला मिळतात. स्वातंत्र्य चळवळ आणि मध्यस्थीचं काम, स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही त्यांनी, परंतु राजकीय वाटाघाटीमध्ये यशस्वी मध्यस्थ म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. महत्त्वाची भूमिका जर बघितली तर गांधी अरविंद करार 1931, पुणे करार 1932 जयकर यांनी काय केलेले आहेत? मध्यस्थी केलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, काँग्रेस आणि चौकशी कमिटी 1999 पंजाब हत्याकांड चौकशी, पंजाब हत्याकांड जो झाला त्याच्यामध्ये चौकशीचं काम, त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये काँग्रेसकडून नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी देण्याचं काम केलंय. त्यानंतर विधिमंडळातील भूमिका जर विचारात घेतली, बघा, एक महत्त्वाचा मुद्दा येतो. पंजाब हत्याकांड चौकशी 1919 काँग्रेसकडून नियुक्त सदस्य कोण होते? तर लक्षात ठेवायचं, तर जयकर हे तिथं सदस्य म्हणून काम करत होते. विधिमंडळातील भूमिका जर विचारात घेतली, मुंबई विधिमंडळ 1923 ते 1926 स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. मध्यवर्ती विधिमंडळ 1926 ते 30 राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून, उपनेते म्हणून तिथं काम केलं. त्याच्यानंतर राजकीय पक्ष व परिषदेचा जर विचार केला, न.ची. केळकर यांच्यासोबत प्रतिसहकार पक्षाची स्थापना आपण मागल्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की न.ची. केळकर यांना नेहरूंनी काय केलेलं आहे? पक्षातून काढून टाकल्यानंतर, स्वराज्य पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांनी प्रतिसहकार पक्षाची स्थापना केलेली पाहायला मिळते. त्यांनी गोलमेज परिषदेचे सभासद होते. इथे एक महत्त्वाचे मुद्दे येतात. त्यांनी गोलमेज परिषदेचे सभासद म्हणून कोणी काम केलेलं पाहायला मिळतं? तर जयकर यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. संविधान समितीचे सदस्य मात्र अल्पकाळ
अल्पकाल कार्य केलेलं आहे. संविधान समितीमध्ये ते थोडा वेळ काय होते सक्रिय होते, परंतु खूप कमी वेळेमध्ये कमी वेळ काम केलं असल्यामुळे त्यांचा तिथं जास्त परिचय आपल्याला पाहायला मिळत नाही. शैक्षणिक कार्यामध्ये जर बघितलं, पुणे विद्यापीठाची स्थापनेमध्ये महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झालेले आहेत. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद रामराव जयकर होते. त्याच्यानंतर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांना सुमारे 2 लाख रुपयाची देणगी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. साहित्य आणि वैचारिक लेखनामध्ये बघितलं तर स्टडीज इन वेदांता याचं संपादन केलेलं आहे. मराठा मंदिर नियतकालिक हिंदू धर्मावरील विचार मांडलेले पाहायला मिळतात. या मराठा मंदिर नियतकालिकामधून हिंदू धर्माविषयी विचार मांडलेले बघायला मिळतात. आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व आणि कार्याचे स्वरूप जर बघितलं, कायदा, राजकारण, शिक्षण यांचा संगम आपल्याला बघायला मिळतो. मध्यस्थी, घटनात्मक प्रक्रियेवर विश्वास होता. वैचारिक आणि संस्थात्मक योगदान त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. निष्कर्ष काय निघतात तर ब्रिटिशकालीन भारतातील महत्त्वाचे विधिज्ञ होते. करार, कायदे, शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील प्रभावी व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. बघा, ह्या गोष्टींचा जर विचार केला तर त्यांच्यावरती आपण काय विचार मांडू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजेच काय तर एक प्रसिद्ध विधिज्ञ, 24व्या वर्षी बॅरिस्टर ही पदवी घेतलेले आहे. प्रिव्ही कौन्सिलचे न्यायाधीश, फेडरल कोर्टाचे न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयाचे कायदेपट्टू म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. गांधी आयर्विन करार, पुणे करार यामध्ये त्यांनी मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाब हत्याकांडाच्या चौकशीसाठी जी समिती नेमण्यात आली 1919 मध्ये, त्याच्यामध्ये काँग्रेसकडून नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मध्यवर्ती विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे. प्रतिपक्षाच्या स्थापनेमध्ये केळकरांच्या सोबत त्यांनी काम केलं आहे. तिन्ही गोलमेज परिषदेला सभासद म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये एक खूप महत्त्वाचा वाटा आणि पहिले कुलगुरू पुणे विद्यापीठाचे ते झालेले पाहायला मिळतात. स्टडीज इन वेदांत, त्याच्यानंतर मराठा चित्र नियतकालिकामध्ये हिंदू धर्मावरील विचार मांडलेले आहेत. आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला आणि कार्याचा जर विचार केला तर ते कायदा, राजकीय, शिक्षण यांचा एक संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि ते एक प्रभावी, महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनातील प्रभावी असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते अच्युत बलवंत कोल्हटकर यांच्याविषयी आपण विचारात घेणार आहोत. त्यांचं जीवन कार्य 1879 ते 1931 मध्ये होतं. त्यांच्याविषयी आपल्याला पूर्णपणे काय करायचे आहे, माहिती पुढील लेक्चरमध्ये घ्यायची आहे. थँक्यू.